इकडे या पहिल्यांदा इकडे वा या इकडे. सॉरी बर का, सॉरी. ते कसं आहे माहितीये का, यांचं 24 तास व्हायब्रेटर वरती असते यांची मान. हे कधी आयुष्यातनं कायमचे सायलेंट होणार काय माहिती. आजोबा एवढी मोठाली माणसं बसतात, कशाला बोंबलताय? बोंबलत नाही. हा जो सवंग कार्यक्रम, उच्छृंखल कार्यक्रम तुम्ही इथे चालवलाय तो पहिल्यांदा बंद करा. मी सांगायला आलेलो आहे तुम्हाला. ओ भेंडी, आतापर्यंत तुम्ही काय काय बोलला नाही. सवंग काय ते कुणाला कळलेलं नाही बरं का. कुणाला कळलं नाही हेच तर दुर्दैव आहे. आपली संस्कृती आहे रे ती, आणि ती संस्कृती जपायचा प्रयत्न करतोय आम्ही. तुम्ही म्हणजे सा सम समचा स आहे मी. कशाचा काय? सा सम समचा स आहे मी. म्हणजे काय भेंडी? सांस्कृतिक संरक्षण समितीचा सन्माननीय सदस्य आहे मी. महाराष्ट्र तापलेला आहे, सगळी मराठी माणसं आहेत, मराठीत बोला. मराठीतच बोलतोय. हे आपल्याला हे तुम्हाला मराठी वाटत नाही हेच तर दुर्दैव आहे. आणि तेच जपण्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी मी आलोय. अरे जलवंती रावतेला आपलं महत्व कळलं, तुम्हाला कळत नाही रे. कोण जलवंती रावते? म्हणजे जुलिया रॉबर्ट्स. अरे हिंदू धर्म स्वीकारला ना तिने, ताबडतोब आम्ही पुणेकरांनी तिला जलवंती रावते असं नाव देऊन टाकलेलं आहे. आणि तिनं स्वीकारलंय. तिच्या स्वीकारण्याची वाट कोण बघतो? आम्ही आमचा वटहुकूम जारी केलेला आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर तिला हेही कळवून टाकलेलं आहे, पुढच्या गणेशोत्सवात इकडे ये बाई. इंग्लिश मध्ये लेटर लिहिलं आहे. वी हिअर बाय रिक्वेस्ट यू टू कम अँड विजिट पुणे ड्युरिंग द गणेश फेस्टिवल. वी ऑल्सो इंटेंड टू फिल युअर ओटी बाय खण अँड नारळ. सो प्लीज कम अँड ओबलाइज. गोगटेवाडी, पत्र्या मारुतीचा चाळ आणि मोडक्या जिन्याजवळ. मोडका जिना म्हणजे जिना सरळ आहे, पण तिथे मोडक नावाचा मोडका माणूस राहतो म्हणून त्याला मोडका जिना म्हणतात. म्हणजे हे आमंत्रण स्वीकारून ती येणार म्हणजे काय? येणारच. शिवाय आम्ही तिला सांगितलेलं यापुढे कुठल्याही हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये काम करशील तेव्हा नऊवारी नेसली पाहिजे. अरे बापरे. कुंकू लावलं पाहिजे. अरे बापरे. मग आम्ही तिला घेऊन आता पुन्हा प्रिटी वुमन नावाचा सिनेमा सुद्धा काढणार. हो, असलं काही करू नका. हॉलिवूड वाल्यांना कळलं ना, जाम तंत्र त्यांची. अरे वेडा आहेस काय? कुठल्याही नाटकाच्या पुढे पुन्हा लावलं की ते नाटक नव्याने करता येतं. एकदम सही प्रयोग होतात त्याचे. तुला खात्री वाटत असेल तर सुधीर भट इथे बसलेत कुठेतरी, विचार त्यांना. सुधीर भट ना कुठे दिसले? सुधीर भट. आणि शिवाय काय माहिती का, जलवंती रावते भारतात आली की भटांचा एक प्रॉब्लेम सुटला. गेली 15 वर्ष ते रश्मी शोधतायत लग्नाची बेडी मधली. अच्छा, आली जलवंती रावते की झाली रश्मी. म्हणजे जलवंती रावतेला तुम्ही मराठी नाटकात काम करायला लावणार? तर आपण नाही, सगळं त्यांच्या हातात आहे. ते कोणाला सोडत नाहीत. बरं ते जाऊ दे. हो ते काय, ते नाटक चांगलं होईल, पण इथे तुम्ही कसला उच्छृंखल कार्यक्रम चालवलाय? छे. हे बघा, तुम्हाला सांगतो, बाईवर विनोद करणं हा संस्कृतीचा ऱ्हास आहे. ऱ्हास तेवढा आहे. आणि तुमच्या कार्यक्रमाचं नाव काय? फू बाई फू बाई. आणि त्या तुमच्या परीक्षिका कुठे? त्या बघा त्या निर्मिती सावंत बसल्यात. त्यांच्या एकेका कार्यक्रमांची नावं घ्या. फू बाई फू, जाऊ बाई जोरात, ही पोरगी कोणाची. आता तुमच्या परीक्षिकाच बाई आणि पोरीला सोडत नाहीत तर तुमचे स्पर्धक कसे काय सोडणार? अरे काय, बाईवर विनोद करायचे नाही, दारूवर विनोद करायचे नाही, डॉक्टरांवर विनोद करायचे नाहीत, वकिलांवर विनोद करायचे नाही, असा वटहुकूम आम्ही जारी करतो. मग राहिलं काय? विनोद कशावर करायचा ते तुम्ही बघा. तुमचा कार्यक्रम आहे, माझा संबंध नाही. मी काय करायचं नाहीये सांगितलंय तुम्हाला. बघा आजोबा, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मला तुम्हाला असं सांगायचंय की कसं आहे, कॉमेडी अशीच असते हो. कसं आहे, आजकाल कल्चर बदललं, टाइमाप्रमाणे आम्ही बदललो, आमचं विनोदाचं टायमिंग बदललेलं असलं तरी सगळं काय करतात ह्या जोड्या ते अगदी मनापासून करतात. त्याच्यामुळे लोकांना आवडतं ते. काय इथल्या लोकांना सगळ्यांना आवडतंय? सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना आवडतंय हे? अरे हो बघा, अरे आवडतंय सगळ्यांना. तुम्ही इथे कार्यक्रमाला बसा, तुम्हाला आवडेल. आणि मला नाही आवडलं तर घरी जा. फटके मारीन. घरी जा. कार्यक्रम झाला की कल्टी मारा, म्हणजे आपण दोघं जाऊ घरी. काय भाषा आहे? कल्टी मारा. उद्या मला फेकून बाजूला रे बाबा. सांभाळून घ्या. चष्मा माझा नंबर बघ तर बाजूला. चला चालू करा तुम्ही. काय विनोद कर. व्हायब्रेटर वर असतो पीस. मॉडेल नंबर आता ते मिळत नाही. स्पेअर पार्ट्स बंद झालेत. आजोबा करू सुरुवात.